बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ शूट केला आणि मन झालं की आता आजपासून रोज यूट्यूबला परत व्हिडिओ टाकायचं। आधी मला आवड होती म्हणून मी करायची आणि आता मला गरज आहे म्हणून मी विचार केला मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार, मी प्रयत्न करणार आणि खरंच मला गरज आहे। आता ना एवढे दिवस झाले मी एवढा गॅप घेतला, म्हणजे महिने बरेचसे झाले आता माझ्या लक्षात नाही आहे। तर एवढा गॅप घेतला त्याला कारण एकच होतं की माझ्या घरामध्ये ना म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत, म्हणूनच मी यूट्यूब बंद केलेलं होतं। आता आहे ना यूट्यूब बंद करण्याचे कारणं तर भरपूर असतील, पण ना खरं सांगते घरामध्ये वातावरण जर खराब असेल ना, आपल्या घरातला मेन कर्ता व्यक्ती जर आपल्याबद्दल चांगला नसेल ना, तर आपलं त्याच कामामध्ये मन लागत नाही। व्हिडिओ बनवण्यात म्हणा किंवा मग घराच्या कामात म्हणा, फक्त एक करायचं आहे, जिम्मेदारी आहे म्हणूनच मी घरातलं काम करते। रोजचा दिवस फक्त एक जगायचा आहे म्हणूनच जगते, त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे। मी स्वतःकडे लक्ष देत नाही आहे, माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही आहे, म्हणूनच माझ्या तब्येतीवर सुद्धा खूप वाईट परिणामसुद्धा झालेला आहे। म्हणून मी यूट्यूब सोडलं होतं, पण आता मला गरज असल्यामुळं मी परत नव्याने सुरुवात करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाय। बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ शूट केला आणि मन झालं की आता आजपासून रोज यूट्यूबला परत व्हिडिओ टाकायचं। आधी मला आवड होती म्हणून मी करायची आणि आता मला गरज आहे म्हणून मी विचार केला मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार, मी प्रयत्न करणार आणि खरंच मला गरज आहे। आता ना एवढे दिवस झाले मी एवढा गॅप घेतला, म्हणजे महिने बरेचसे झाले आता माझ्या लक्षात नाही आहे। तर एवढा गॅप घेतला त्याला कारण एकच होतं की माझ्या घरामध्ये ना म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत, म्हणूनच मी यूट्यूब बंद केलेलं होतं। आता आहे ना यूट्यूब बंद करण्याचे कारणं तर भरपूर असतील, पण ना खरं सांगते घरामध्ये वातावरण जर खराब असेल ना, आपल्या घरातला मेन कर्ता व्यक्ती जर आपल्याबद्दल चांगला नसेल ना, तर आपलं त्याच कामामध्ये मन लागत नाही। व्हिडिओ बनवण्यात म्हणा किंवा मग घराच्या कामात म्हणा, फक्त एक करायचं आहे, जिम्मेदारी आहे म्हणूनच मी घरातलं काम करते। रोजचा दिवस फक्त एक जगायचा आहे म्हणूनच जगते, त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे। मी स्वतःकडे लक्ष देत नाही आहे, माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही आहे, म्हणूनच माझ्या तब्येतीवर सुद्धा खूप वाईट परिणामसुद्धा झालेला आहे। म्हणून मी यूट्यूब सोडलं होतं, पण आता मला गरज असल्यामुळं मी परत नव्याने सुरुवात करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाय।